नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. 14 जानेवारी हा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी झालेल्या 16 वर्षाच्या संघर्षानंतर सामाजिक न्यायाच्या मागणीला मिळालेल्या अधिकृत मान्यतेचे प्रतीक आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी तब्बल 16 वर्ष चाललेल्या संघर्षाचा शेवट आणि सामाजिक न्यायाच्या मागणीला मिळालेली अधिकृत मान्यता या दोन्हीचे प्रतीक म्हणून हा दिवस नामांतर दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आज बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी नाशिकच्या मनमाड येथील रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या नामांतर चळवळीतील शहीदांना विनम्र भावपूर्ण आदरांजली वाहिली. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. आणि तोच उठाव दलित कॅन्टरने 1977 साली पूर्ण खेडेगावात गावोगावी पोहोचवला. नंतर 27 जुलै 1978 या वर्षी माननीय शरद पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आंबेडकर विद्यापीठाला, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव द्यावं यासाठी विद्यापीठाकडून मंत्रालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आणि हा प्रस्ताव त्या काळचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेतला. परंतु हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काही मनुवादी संघटनांनी ज्यांना आंबेडकरांना विरोध करायचा होता त्यांनी या महाराष्ट्रामध्ये दलित वस्त्यांची जाळपोळ सुरू केली. दलित कार्यकर्त्यावर अमानुष मारहाण सुरुवात केली आणि पूर्ण महाराष्ट्र जगजग ज्वालामध्ये जळू लागला. अखेर 1994 साली 14 जानेवारी 1994 साली या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आणि हा नामांतराचा प्रश्न तिथे संपला. आज त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव आहे. परंतु या विद्यापीठासाठी जे जे सैनिक, भीमसैनिक यांनी आपलं योगदान दिलेलं आहे, त्या काळात सुमारे 150 भीमसैनिक या नामांकन लढ्यात शहीद झालेले आहेत. मनमाडचे देखील काही भीमसैनिक एक महिनाभर जेलमध्ये गेलेले आहेत. त्यांचं नाव सांगायचं बाळासाहेब जगताप, अशोक जगताप, अशोक खरे, असे सुरेश शेळके वगैरे असे नामांकित जे काही कार्यकर्ते होते त्यांनी महिनाभर या नामांकन लढ्यासाठी जेलची हवा काढलेली आहे. अशा नामविस्तार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि या नामांकन लढ्यामध्ये जे भीमसैनिक शहीद झालेले आहेत त्या भीमसैनिकांना आज या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं शांत उभं राहायचं.